संजय राऊत हे आता शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। शिवतीर्थावरती ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी पत्रकार परिषद संजय राऊत यांनी घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं आणि आता संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काही दिवसांमध्ये युती संदर्भात घोषणा होणार अशी देखील माहिती आहे। मात्र त्यापूर्वी होत असलेली ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। राऊत शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होऊ शकते। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत दाखल झाले आणि यावरून लवकरच युतीची घोषणा होणार अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तशा चर्चा रंगलाय, काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी स्वतः खासदार संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी घोषणा केली होती की मी आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। कारण की काल आपण जर पाहिलं तर मुंबईसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांची घोषणा जी आहे ती घोषणा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढणार अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। विशेषतः मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला जे महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या सर्व जागा एकत्रित लढणार असं जे आहे ते संजय राऊत यांनी अगोदरच घोषणा केली होती। परंतु अधिकृतपणे अजूनपर्यंत या युतीची, दोन्ही भावांच्या युतीची जी आहे ती घोषणा झालेली नाही। त्याच्यामुळे पुढील काळामध्ये कशा पद्धतीने रणनीती आखायची आणि युतीची घोषणा कधी करायची याच्या बैठकीसाठी आता संजय राऊत आणि अनिल परब जे आहेत या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळी संजय राऊत रुग्णालयामध्ये होते तेव्हा अनिल परब यांच्यावरती खरं तर मनसेच्या नेत्यांसोबत पुढील चर्चा करण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावर होती आणि त्याचमुळे अनिल परब जे आहेत ते आता संजय राऊत यांच्यासोबत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की येत्या 2 ते 3 दिवसात दोन्ही भावांच्या युतीची घोषणा जी आहे ती घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता केवळ 23 तारखेपासून 30 तारखे जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा मुदत आहे। त्याच्या अगोदरच युतीची घोषणा होणं अपेक्षित आहे। त्याच पार्श्वभूमीवरती चर्चेसाठी जे आहे ते अनिल परब आणि संजय राऊत या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की जुलै महिन्यापासून जो पहिल्या 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्रित आले होते त्याच्या अगोदरपासून खरं तर दोन्ही भाऊ एकत्रित महानगरपालिकेच्या निवडणुका लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्यानंतर अशी तयारी देखील दोन्ही भावांच्या वतीनं आणि विशेषतः नेत्यांच्या वतीनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच पार्श्वभूमीवरती आता निवडणुका देखील पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पुढील चर्चा करण्यासाठी युतीची घोषणा कधी करायची या संदर्भातली चर्चा करण्यासाठी स्वतः अनिल परब आणि संजय राऊत आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। अनिल परब ह्या जर अगोदर आपण जर पाहायला गेले तर गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमध्ये जे आहे ते अनिल परब यांचा महत्वाचा वाटा होता। कारण की अनिल परब, वरुण सरदेसाई आणि मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावरती जागा वाटपाची जबाबदारी जी आहे त्यांच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आली होती आणि ती जबाबदारी आता त्यांनी पार पाडल्यानंतर आता अखेर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे युतीची घोषणा नक्की कशी करायची या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता संजय राऊत आणि अनिल परब शिवतीर्थावरती दाखल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। येत्या 2 ते 3 दिवसात युतीची घोषणा होईल, परंतु इथे युतीची घोषणा होत असताना जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। परंतु युतीची घोषणा करत असताना कशा पद्धतीने करायची यासाठी चर्चा करण्यासाठी संजय राऊत आणि अनिल परब जे आहेत ते आता शिवतीर्थावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच या ठिकाणी आता संजय राऊत दाखल झालेले। साधारणतः निवृत्ती कधीपर्यंत युती संदर्भात घोषणा होऊ शकते या संदर्भात काही माहिती मिळते का? कारण आता निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। नक्कीच 2 ते 3 दिवसांमध्ये युतीची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण की निवडणूक आयोगानं जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये 30 दिवसांच्या कालावधीमध्ये 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत संबंधित उमेदवार जे आहेत ते आपला अर्ज दाखल करणार आहेत आणि आज त्या दिवसासाठी केवळ 7 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्या अगोदर युतीची घोषणा होणं अपेक्षित आहे। त्यामुळे 2 ते 3 दिवसात युतीची घोषणा होईल, परंतु ही युतीची घोषणा होत असताना कशा स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात यावा यासाठी जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये चर्चा
होण्याची शक्यता आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा त्यांच्या नेत्यांकडून आपण पाहतोय की वारंवार सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु काही जागांवरून जो आहे तो दोन्ही पक्षामध्ये तेढ निर्माण झाला होता. विशेषतः जे मराठी भागातील मतदारसंघ आहेत त्यामध्ये दादर, माहीम, वरळी, शिवडी, जोगेश्वरी आणि भांडूप या भागातील मतदारसंघांमध्ये थोडीशी तेढ जो आहे तो निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्याची चर्चा जी आहे ती चर्चा हळूहळू पुढे जात होती. परंतु निवडणूक आयोगानं कार्यक्रम निवडणुकींचा जाहीर केलेला आहे, त्याच्यामुळे येत्या काळामध्ये लवकरात लवकर हा निवडणुकी युतीची घोषणा होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शुक्रवारी किंवा शनिवारी हा निवडणुकीत दोन्ही भावांच्या युतीची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण की निवडणूक आयोगानं जो कार्यक्रम जाहीर केलाय ती 23 तारखेच्या अगोदर हा कार्यक्रम 23 तारखेच्या अगोदर युतीची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. आणि याच पार्श्वभूमीवरती दोन्ही नेते जे आहेत ते या ठिकाणी शिवतीर्थावरती चर्चेसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर आपण पाहिलं ते संजय राऊत पूर्णपणे रुग्णालयामध्ये होते, आठवड्यातून एकदा माध्यमांसमोर येत होते, परंतु काल ज्या पद्धतीने घोषणा झाली त्यानंतर आज पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि थेट आता पुढील चर्चेसाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. विशेष मुख्य अजेंडा आजच्या बैठकीमध्ये हाच असेल की जी युतीची घोषणा आहे ती कोणाच्या पद्धतीने करायची, कोणत्या कार्यक्रमाचं त्या संदर्भात आयोजन करायचं याविषयी विशेष चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे. बरं निवृत्ती, ज्यावेळेस संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी ही लढाई मुंबईची आहे असं म्हटलं, त्यामुळे मुख्य लढत जरी मुंबईमध्ये होणार असली तरी सुद्धा त्यासोबत आणखी 6 प्रमुख पालिका असणार आहेत ज्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस त्याचं म्हणणं होतं की मुंबईसह आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नाशिक आणि संभाजीनगर महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्रित लढतील अशी घोषणा जी आहे ते संजय राऊत यांनी केली होती, कारण की या भागांमध्ये विशेषतः ठाकरे बंधूंना चांगल्या प्रकारे बहुमत मिळेल असं देखील संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे ह्या महानगरपालिकांची चर्चा करण्यासाठी संबंधित स्थानिक पातळीवरील नेत्यांना देखील आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये आपण जर ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः अविनाश जाधव, राजेश विचारे, केदार दिघे आणि राजू पाटील हे जे आहे ते संबंधित चर्चा करत होते. त्यानंतर पुण्यामध्ये देखील स्थानिक पातळीवरती नेत्यांची जी आहे ती चर्चा सुरू होती, कारण की मुंबईसह इतर आजूबाजूच्या 5 महानगरपालिका मुख्य महानगरपालिका आहेत. या महानगरपालिका एकत्रित लढण्याविषयी एकमत जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये झालं होतं आणि त्यामुळे त्या संबंधित स्थानिक पातळीवरती नेत्यांना आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मुंबईसह आजूबाजूच्या देखील महानगरपालिका ज्या ठाकरे बंधूंना एकत्रित लढायच्या आहेत त्यांची देखील जागा वाटपाचा कशा पद्धतीने कार्यक्रम असावा या संदर्भात देखील अगदी काही वेळासाठी थांबवते.